कोल्हापूर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर सायंकाळी 6 नंतर सुद्धा मतदारांच्या रांगा. मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री उशिरा प्राप्त होणार. 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 68% मतदानासह कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नसल्याची जिल्हा पोलीस प्रमुखांची माहिती. खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क. राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, आमदार सतेज पाटील यांचा विश्वास. कागलच्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये मतदारांनीही चुरशीनं केलं मतदान. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कागलमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक मतदानाची नोंद. उमेदवार मुश्रीफ आणि घाटगेंमध्ये मतदानादिवशीही आरोप प्रत्यारोप. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील सुविधांबद्दल मतदारांनी व्यक्त केलं समाधान. विविध संकल्पनांवर आधारित मतदान केंद्रांचं मतदारांमध्ये आकर्षण. आणि कसबा बावड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागरना घेरलं. आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केल्यानंतर तणाव निवळला.